हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सवेद. नाथ सवेद. नाथ सवेद. नंदी पक्ष सुरू झालेला आहे. मस्त. किती दिवस चालतो नंदी पक्ष? 15 दिवस चालतं. बरोबर. नंदी पक्षाची पहिली कथा आपण ऐकलेली आहे बरोबर, खूप वर्षांपूर्वी. अनेक जण प्रश्न विचारतात की गुरुवारचं महत्त्व का, की बाबू केवळ तुम्ही आपल्याला गुरुवार सोयीचा म्हणून तुम्ही गुरुवारी करता. म्हटलं प्रश्न बरोबर आहे, पण असा प्रश्न मला उद्भवण्याचं कारणच नव्हतं. खरं म्हणजे मी सांगितलं होतं की नंदी पक्षाला प्रत्येक दिवस इक्वली इम्पॉर्टंट आहे, पण ते देखील प्रश्न खरा देखील आहे एका प्रकारे. कारण गुरुवारचं महत्त्व वेगळं आहे. या 15 दिवसामधल्या 3 गुरुवारचं महत्त्व वेगळं वर्णन केलेलं आहे. त्याचा वेगळ्या गोष्टीशी संबंध आहे. शिवाच्या मंगलकारी कल्याणकारी अशा स्वरूपाशी संबंध आहे. आणि मुख्य म्हणजे ज्याचं नाव ह्या पक्षाला दिलं आहे नंदी पक्ष, त्या नंदीशी निगडीत आहे, संबंधित आहे. आज मला त्याच कथा बघायच्या आहेत. 3 गुरुवारच्या 3 कथा म्हटलं तर एकमेकांशी जोडलेल्या, म्हटलं तर वेगळ्या, म्हणजे आपल्या भावविश्वाशी, आपल्या शिवाशी, आपल्या शिवपार्वतीशी, आपल्या नंदीशी आपल्याला जोडून घेणं. तर आपल्या अनेकांना ही गोष्ट थोडीफार माहिती आहे की पहिला गुरुवार जो आहे त्या गुरुवारी काय झालं त्याची कथा आपल्याला थोडीफार माहिती आहे. की एकदा रावणाने त्याच्या सावतर भावाशी म्हणजे कुबेराशी युद्ध केलं, त्याला पराभूत केलं, त्याला पळवून लावलं आणि तेव्हा सोन्याच्या लंकेचा मालक झाला, राजा झाला असं बरं, बॉस झाला. आणि कुबेराचं जे विमान होतं पुष्पक विमान सोन्याचं, ते घेऊन इकडे इकडे फिरत होता अशी स्वतःची ऐट दाखवत. आणि त्याचं ते विमान बघून सगळे भापत जात होते, इम्प्रेस्ड होत होते. असं कारण उडता उडता तो कैलाश पर्वताच्या जवळ आला. कैलाश जवळ आल्यानंतर त्याने बघितलं की इकडचं एकही कोणी जी काय हालचाल दिसते, कोणी आपल्या विमानाकडे ढुंकून पण बघत नाही आहे. आता ज्या माणसाला गर्व झालेला असतो, घमंड झालेलं असते, त्याला सगळ्यांनी आपल्याला मान द्यावा असं वाटत असतं ना. आणि त्याला असं वाटलं की हे काय इकडचे लोक मला जराही भाव देत नाहीत, कोण हे मंडळी बघायला पाहिजे, हे काय बरोबर नाही. मग लक्षात घ्या रे, हा तर त्या शिवशंकराचा पर्वत आहे. त्या शिवशंकरामध्ये इकडे सगळे लोक माजलेले असतील, शिवाची गोष्ट बाकीच्या कशाला माज द्यायला पाहिजे एवढा, किंवा एवढी शहाणे समजत स्वतःला. असं रागारागाने बडबडत रावण आम्ही विमान घेऊन कैलासाभोवती एक फेरी मारतो. आणि थोडा वेळ लक्षात येतं की आपण फेरी मारतोच आहोत, पण फेरी संपतच नाही आहे. त्यामुळे तो विमानात आहे, विमानाचा स्पीड खूप जास्त आहे. त्याने थोडा स्लो केला असेल बघायसाठी, तरी देखील बराच वेळ झाला. लक्षात आलं की 6 घटिका झाल्या तरी देखील कैलासची फेरी पूर्ण झालेली नाही. एवढा काही कैलास मोठा नाही आहे. मग असं का बरं? म्हणजे खाली बाजूवर वाकून बघितलं, अक्षरशः मुंगीच्या वेगाने किंवा त्याच्यापेक्षा कमी वेगाने त्याचं विमान उडत होतं. अगदी लहान लहान पक्षीसुद्धा त्याच्याबरोबर भुरुकर म्हणून पुढे जात होते. हे काय बरोबर नाही, हे कोणीतरी माझ्यावर काळी जादू करत आहे, त्या अशा लोकांना असंच दिसत राहतं. आणि त्यामुळे काय कोणीतरी बघतो खाली हे सगळं म्हणजे चालू असायचं. विमानाचा स्पीड अत्यंत स्लो झालेला असताना त्या लक्षात येतं एक कोणतरी काहीतरी एक प्राणी विचित्र खाली उभा आहे आणि त्याने एक असं बोट वर केलेलं आहे. आणि रावणाला वाटतं हाच कोणतरी प्राणी, उपद्रवी प्राणी आहे, हा मांत्रिक आहे कोणतरी मुखवटा घातलेला. म्हणून काय करतो, आपल्या विमानात जे काही हाताशी सामान मिळेल तर त्याच्यावर फेकून मारायला बघतो. तो खाली जे असतं ते आपले नंदी महाराज असतात. 2 शिंग असते मस्तपैकी व्यवस्थित आणि हातात गदा घेऊन उभे असतात आणि एक बोटीने असं वर केलेलं असतं.
हा एक एक वस्तू फेकून मारायला सुरुवात करतो, असं नंदी महाराज फक्त असं बोट फिरवतात नुसतं अगदी हळू. तसं ह्याचं विमान अतिशय जोरात गरगर 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 जागच्या जागी फिरायला लागतं. कैलासभोवती लांब राहिलं जागच्या जागी फिरायला लागतं. रावण चिडतो, भडकतो आणि विमानातून खाली उडी मारतो. पण विमान जोरदार फिरते आणि खाली उडी मारतो म्हटलं काय होणार, आपण धावत्या ट्रेनमधून उतरलो, काय होती आपली परिस्थिती. हे रावणाची होती. रावण भेलकांडला आणि सरपशे तोंडावर आपटला. आणि त्याची परिस्थिती पाहून नंदी हसला. नंदी हसला, त्याचं गर्वहरण झालं तर म्हणून हसला होता खरं म्हणजे. पण रावणाचा गर्व अधिक वाढला. रावणाचा संताप वाढला, क्रोध वाढला. रावण म्हणाला, अरे माकड तोंड्या, तू काय हळतो हसतोयस मला दळबदरी, साधं शिवाचं वाहन तर आहेस, तुला लायकी काय, किंमत काय, तुला जगामध्ये कोणी किंमत देत नाही. नुसता शेपूट आत घालून बसलेला असतो शिवाच्या मंदिरामध्ये, डुंगून बघत पण नाही तुझ्याकडे, आणि तू मला असा त्रास द्यायला बघतोस, हे काही बरोबर नाही. तर तू ताबडतोब हे सगळं थांबव. आणि मुख्य म्हणजे मला आता शिवाला भेटायचं आहे. नंदी म्हणतो, शिवा बरं आता भेट होणं शक्य नाही, आणि तू उद्दामपणे वागलेला आहे, तुला आज मी जाऊ देणारच नाही. नंदी त्याला परत पाठवायच्या मागे लागतो. पण ते अजून नंदीने आपला संयम टाकलेला नाही आहे. पण रावणाला मात्र सहन होत नाही. म्हटल्यावरती नंदी त्याला सांगतो की तुला जर आज जायचं असेल शिवाला भेटण्यासाठी तर माझ्याशी युद्ध करूनच जाता येईल. हे आव्हान त्याने ज्या दिवशी उच्चारलं तो गुरुवार होता. हा पहिला गुरुवार. ह्या दिवशी नंदीने आव्हान दिलं रावणाला. ओके, जो कैलासपती आहे, नंदीचा अधिपती आहे, नंदीचा स्वामी आहे, त्या शिवाची समारी भंग होणे म्हणून शिवाचं चिंतन, या विश्व चाललं कल्याणाचं चिंतन, शुभाचं चिंतन थांबू नये म्हणून नंदी हा भक्त आहे. याची अवहेलना केली रावणाने की तू हे माकड तोंड्या, तू काय आहेस, तुझी लायकी काय. मंदिरामध्ये शिवायासमोर बसलेला असतोस, कोणी तुला पडखळत पण नाही, काही कोणी बघत पण नाही, एवढा कुरूप असतो. अशी निर्भत्सना केलेली असते त्याने. हा साधारणपणे त्याला युद्धासाठी आव्हान करतो आणि युद्ध सुरू होतं. तो हा पहिला दिवस. रावणाशी युद्ध पहिलं कोणी केलं, रावणाने सुरू केलं कोबिराबरोबर मान्य. पण रावणाला चुनवती दिली पहिली कोणी दिली, आव्हान दिलं कोणी दिलं, तर नंदीने दिलं, शिववाहनाने दिलं. आणि मग ते युद्ध चालू राहिलं 7 दिवसपर्यंत. आणि दुसऱ्या गुरुवारी, नंदी पक्षातल्या दुसऱ्या गुरुवारी नंदीने एक असा प्रहार केला गदेने आपल्या की रावण जो आहे, रावण जमिनीवर आपटला, धाडकन परत एकदा तोंडावरच आपटला. मात्र त्याचं डोकी 10च्या 10 डोक्याशी वर होती. आणि डोळ्यांनी रावण नंदीवरती मंत्र टाकू लागला, मानसिक नजरेने बघायला लागला, त्याचं बंधन करण्यासाठी, त्याला बांधून ठेवण्यासाठी. पण रावणाला नंदीला बांधणं शक्य होईना. किंवा त्याने एवढे डोळे रोखले रावणाने की त्याचे डोळे जसं काय जणू काही त्या मस्तकातून बाहेर पडतात की काय अशी परिस्थिती आली. आणि त्याचा चेहरा असे गाल असे फुगले. नंदी परत एकदा हसला. रावण पेटला, सॉल्टच क्रोधिष्ट झालेला होता, चिकार शिडलेला होता. काय हसतोय झाले मूर्खासारखा, अरे मला माकड तोंड्या म्हणायचं, तुझंच तोंड आता माकडासारखं झालं आहे बघ. एक तर लाल झालं आहे रागाने, ते गाल हप्प झालेले आहेत, आणि हे रक्तबंबाळ पण झालेलं आहे. तूच माकडासारखा दिसतोस, काय परी झाले बघ. आणि दुसरी गदा त्याच्या परत कंबळेत मारतो. ती कंबळेत गदा मारल्याबरोबर आता रावणाला सरपटण्याशिवाय काही करता येत नाही. त्याला सरपटावं लागतं जमिनीवरती. त्याला उठून बसता येत नाही, उभं राहता येत नाही, काही नाही काही नाही काही नाही. ही त्याची परिस्थिती झालेली बघून नंदी त्याच्यावर तिसरा घाव घालतो. कारण तरी देखील तो याला नंदीला त्रास द्यायला बघतच असतो त्याच्या कोमंत्राने. आणि त्याबरोबर
रावण हसून त्याची आणखी निर्बस्थानं करायला बघतो. अरे मी माकड दोनदा नाही, मी तात्पुरतं माझ्या तो चेहऱ्याला कधी झालंच नाही, तू सदैव असाच कुरूपच आहेस, कोणी बघणं शक्यच नाही. म्हणजे कोणी परत तीच वाक्य परत परत बोलत गेला. शिवाच्या मंदिरात कोणी तुला किंमत देत नाही. नंदीने त्याला आणखीन एक गदेचा मार करून मूर्छित केला. आणि मूर्छित तो होत असताना त्याला शाप दिला, आज तुला सोडतोय, नाही ते ठारच मारला असता, परंतु शिवाच्या कैलासावरती असं करणं, मला पवित्र स्थानावर असं करणं मला योग्य वाटत नाही. तुला एक शाप देतो, तू माझी निर्भत्सना केलीस माकड तोंड्या म्हणून, तर तुझा माकडांकडूनच पराभव होईल. तुझ्या पराभवासाठी वानरच कारणीभूत असतील. आणि एक वानर तर तुझ्यापेक्षा अधिक उच्च असणारा बसेल. अंगद बसला होता, आठवते आपल्याला रामायणामध्ये रामरसमरण बघितलं नाही, अशी शेपटीने स्वराचं मोठं आसन करून रावणापेक्षा उच्च असणारा अंगद बसला होता. आणि एक वानरच तुझी लंका जाळेल. लंका हा तुझा अभिमान आहे, लंका हा तुझा प्राईड आहे, लंका हा तुझा गर्व आहे, तो गर्व जाळेल एक वानरच, लक्षात ठेव. हा दुसरा गुरु आहे. आलं समरे. आता रावण मूर्छित पडला असं वाटून नंदी निघून जातो आपल्या कामावरती. त्याचं शिव 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 चालूच आहे. तो कधी ओम नमः शिवाय म्हणतो आहे, कधी शिवशिवाय म्हणतो आहे, कधी हर हर महादेव म्हणतो आहे. शिवायचा कुठलाही शिव नंदी सतत करतच असतो. अमुक एकच करेल असं मुळीच नाही त्याच्या मनानुसार. खरंच अत्यंत प्रेमळ भक्त आहे नंदी शिवाचा. आता हा मूर्छित झाला, हा निघून जाईल, पळून जाईल. ह्याला जर चालताही येत नाही, उठताही येत नाही, बसताही येत नाही, अशा परिस्थितीत ह्याला कशाला त्रास द्यायचा. आणि कैलासावर कोणाला मारायचं नाही म्हणून नंदी जो आहे आपल्या कामाला निघून जातो. रावण कपटीच असतो पहिल्यापासून. हा दिवस निघाल्याबरोबर रावण परत सरपडत बाजूला होतो. आणि थोड्याच वेळामध्ये शक्ती स्वतःची परत स्वतःमध्येच केंद्रित करून घेऊन हा रावण जो आहे तो उभा राहतो. ज्या क्षणी रावण उभा राहतो म्हणजे बघतो की काहीतरी करणं आवश्यक आहे. या नंदीला धडा शिकवणं आवश्यक आहे. म्हणून तो पाठीमागून नंदीच्या धावत हळूहळू धावत, पण तरी आवाज होणार नाही अशा प्रकारे, हळूहळू म्हणजे स्पीडने हळू नाही, आवाज होणार नाही अशा प्रकारे धावत राहतो. रावण धावतोय, नंदी फक्त चालतोय, तरी दोघांमधलं अंतर तेवढंच राहतं. अरे पहिल्या दिवसाचीच परिस्थिती. हा काहीतरी नक्कीच मांत्रिक आहे. नंदीच्या डोक्यात गदा मारण्यासाठी आतुर झालेला असतो, त्यांना मारता येत नाही. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात येतं की अरे नंदीमधलं आणि आपल्यामधलं अंतर जे आहे एकाकी वाढायला लागलं आहे. बघतो काय काही कोणतरी माणसं येऊन सामील होत आहेत, व्यक्ती सामील होत आहेत. ती माणसं आहेत का? रावण बघतो, कारण अंतर वाढत चाललं आहे म्हणून. आता अरे ही तर ही भूतावळ आहे. भूत आहेत, पिशाच आहेत, हाडोळी आहेत, जखणी आहेत. आता शिवाचं सैन्य ते बरोबर, नंदी त्यांचा सेनापती आहे, अधिकारी आहे. याची शिवाची सगळी भूतावळ इकडे येते. रावण खदखद हसायला लागतो. शेवटी नंदीने बोललं कोणा या भूतावळीला, या सगळ्या मी देवांना बंदिस्त करू शकतो, या भूतावळीचं काय मोठं गोष्ट आहे. आणि म्हणून तो त्या सगळ्या भूतांना स्वतःच्या गदेने झोडपायला सुरुवात करतो. पण कुठल्याही भूताला, कुठल्याही पिशाच्याला, म्हणजे बेसिकली शिवगणाला, कुठल्याही शिवगणाला काही इंजुरी होत नाही, काही जखम होत नाही, काही इजा होत नाही. अरे रावण विचार करतो, डोकं खाजून आपल्या बुद्धीमध्ये बघतो, आपल्या स्मृतीमध्ये, आठवणीमध्ये बघतो की या भूतांमध्ये, या शिवगणांमध्ये काही एवढी ताकद नाही आहे. माझ्या गदेमध्ये यांना काहीच का होत नाही, माझ्या कुठल्याही शस्त्राचा यांचा काहीच परिणाम का होत नाही आहे. अक्षर थोड्या ध्यानाला बसतो तो. ध्यान करत नाही, लक्षात येतं की ही ताकद नंदीची आहे. नंदी या सगळ्यांचं प्रोटेक्शन करतो आहे, संरक्षण करतो आहे. अरे 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 ह्या नंदीला संपवायलाच पाहिजे. पण हा असं कसं काय करू शकतो? मग तो बघतो की येस, ध्यान लावून बघतोय, लक्षात येतं की नंदीने शपथ घेतली. नीट लक्ष ठेवा, नंदीने शपथ घेतलेली आहे, जो खराखुरा शिवभक्त आहे
त्याशिवाय कोणी पाठीमागून हल्ला केला तर त्याचं मी संरक्षण करीन. जो खराखरा शिवभक्त आहे त्याच्या कोणी पाठीमागून हल्ला केला तर मी याचं संरक्षण करीन, ही शपथ नंदीने घेतलेली आहे. आणि त्यामुळे मी यांच्या पाठीमागून वार करतो आहे म्हणून यांच्याला काही त्रास होऊ शकत नाही. हा नंदी आहे. मग मी याच्यावर पुढून हल्ला करतो. मग अंगातली वाईट सवय कधी जात नाही माणसी खोडती अशी. हा पुढून यायला बघतो तर उलट्याच परिणाम होतो की सगळी भूताची असते तर तुटून पडते. त्याच्या अंगा खांद्यात सगळी भूतं चढून बसतात. मग त्याचा कान चावते, कोण नाक चावते, कोण हात चावते, कोण पोट चावते, कोण पाठ चावते. आणि अशी गदा काहीच काम करू शकत, कुठलंही शस्त्र काम करत नाही. हिवाळ्यात त्या भूतांना खायला सुरुवात करतो. आता भूतच ती जरी खाल्ली जातात त्याच्या पोटात घुसतात स्वतःहूनच आणि पोटात जाऊन भूतं नाचायला सुरुवात करतात. आता विचार करा, आपण एक 2 ऐवजी 20 बटाटे खाल्ले आपलं पोट पण नाचतं माहिती आहे. हे भूतच आज शिरलेली आहेत आणि ती नाचतात म्हणजे काय होईल मला सांगा बरोबर. हे भूतं सगळी आज शिरलेली नाचायला लागतात. त्यावर रावण अक्षरशः गडबडा रोळायला लागतो जमिनीवरती. रावण गडबडा रोळायला लागतो जमिनीवरती आणि ती परिस्थिती बघून नंदी हसायला लागतो. नंदी म्हणतो, बघ धडा शिकलास की शिव लांबच राहिला, मी या सैन्याचा अधिकारी लांबच राहिलो. आमचा एक एक सैनिक सुद्धा तर किती भारी पडतोय बघ. तुझ्या पोटामध्ये जाऊन सुद्धा तुला त्यांना पचवता आलेलं नाही. आहे नंदी बोलत असताना नंदी प्रत्येक एकेका शिवगणाला हाक मारतो. एक एक शिवगण त्याच्या नाकातून तोंडातून बाहेर येत राहतो. आता मात्र रावण भयंकर संतापतो. ह्या नंदीचं बळ कशामध्ये आहे. समोरून पण हा प्रोटेक्शन करतो. त्याने शपथ घेतली नाही आहे तरी देखील हा सुद्धा संरक्षण करतो आहे. त्याचं लक्ष येतं की ह्याचं बळ शिवामध्ये आहे. हा शिव जो आहे तो मला बळ देत नसून हा शिव जो आहे तो ह्या नंदीलाच फक्त बळ देतो आहे. या शिवाला धडा शिकायला पाहिजे. आली का पंचरता. स्वतःहून नको त्या गोष्टी हात घातलेला आहे, गुरिया निघालेला आहे. म्हणतो सगळा कैलासच उखडून टाकायला निघतो. आणि कारण दिवशी तर पाहिलेलं असेल रावणाने स्वतः डोक्यावर कैलास पर्वत धरलेला आहे. ताबडतोब नंदी वायुवेगाने जातो आणि पार्वती मातेच्या कानात सांगतो की हा रावण असा आलेला आहे आणि कैलास सगळं तुम्हाला दोघांना उचलून घेऊन जायच्या विचारात आहे. त्यावर पार्वती शिवाला जागृत करते आणि त्याबरोबर शिव आपल्या पायाचा फक्त अंगठा थोडासा हलवतो, किंचित हलवतो. उजव्या पायाचा अंगठा थोडासा हलवतो आणि त्याबरोबर तो अख्खाच्या अख्खा कैलास पर्वत दाबायला जातो आणि त्याखाली रावण भुईचा पाठवतो. तो तिसरा गुरुवार समजलं. हे करत झाल्यानंतर शिव नंदीला म्हणतो, अरे किती दमलेला दिसतोय. पार्वती म्हणाली, तुमचं काही लक्ष नाही, तुम्ही ध्यानात बसता, तुमच्या भक्ताकडे मी का म्हणून बघायचं. तो बिचारा नंदी आपला त्याने एवढं युद्ध केलं, 15 दिवसापूर्वी केलं, आता 7 दिवसापूर्वी केलं, आजही केलं. मला काही कौतुक नाही तुमच्या भक्तांचं. हे काही बरोबर नाही. काय वाटेल ते बोलला तो. हो काय 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 बोलला. पार्वती माता त्याला सगळं सांगते शिवाला. त्या क्षणी शिव उच्चार करतो, मी 3 वरदान देतो तुला. एक म्हणजे ह्यापुढे शिवमंदिर देणारा प्रत्येकाला जर खरं दर्शन घ्यायचं असेल माझ्या शिवलिंगाचं तर त्याला तुझ्या शिंगांवर 2 बोटे ठेवून त्याच्यामधूनच मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. पण बघा तुम्ही आणि बघत असाल शिवाच्या मंदिरामध्ये अनेक जण अशी 2 बोटे ठेवतात नंदीच्या शिंगावरती आणि त्यामधून दर्शन घेतात. त्यालाच खरं दर्शन होईल, अशी 2 बोटे ठेवून माझं दर्शन घेईल. आम्ही जर ताबडतोब प्रसन्न होईल. दुसरी गोष्ट म्हणजे नंदीने जो शाप दिलेला आहे रावणाला तो संपूर्णपणे खरा होईल आणि तो वानर मी स्वतःच असेल, लंका जाणारा. मी स्वतः वानराच्या रूपात जन्म घेईन आणि म्हणून शिवशंकरच हनुमंत झाले. आणि तिसरा वर देतो की नंदीचा अपमान त्याने केला. कोणी त्याला विचारत नाही, कोणीकडे बघत नाही असं म्हटलं. ह्याच्यापुढे उलटं होईल की दरवर्षी महाशिवरात्रीच्या मुहूर्ताने नंदीपक्ष साजरा केला जाईल माझ्या सगळ्या भक्तांकडून. आणि त्यावेळेस नंदीचं स्मरण करणं हे अत्यंत पवित्र असेल. नंदीची कथा ऐकणं अत्यंत पवित्र असेल. आणि नंदीच्या 2 शिंगांपर्यंत जो माझं दर्शन घेतल्या 15 दिवसांमध्ये
त्याला 108 वेळा दर्शन घेतल्याचं भाग्य लाभेल पुण्याला. सगळे ऐकून पार्वती माता खुश झाली, नंदी खुश झाला की नाही. नंदी आपला हात जोडून उभा आहे, चेहऱ्यावर मख्ख भाव. पार्वती माता व्यक्त, अरे नंदीराजा, काय हे शिवाने एवढे छान वर दिले तुला, वरदानं दिली तुला, तर चेहरा असा का पडलेला, काही दुःख आहे का? माते, पुढे ते मी कमी पडतो असं मला वाटतं. मला अशा साबासकीची गरज आहे असं शिवाला वाटलं, ह्याचं मला दुःख होत आहे. शिवाने मला त्याच्याजवळ ठेवलं आहे, ह्याच्यातच सगळं आलं. आणखी वरदान कशाला हवीत? त्याच्याजवळ राहण्यासारखं वरदानच नाही आहे. आणि एवढं असं कुठेही मला अपेक्षाच नव्हती, पण तरी मला वरदानं देतो आहे, ह्याचा अर्थ शिवाला कुठेतरी वाटते की मी अतृप्त आहे, मला अजून काहीतरी हवं आहे. मला शिव मिळाला आहे, पण अजून काहीच नको आहे. माते, माझं काही चुकलं का? मला सांग. किती सुंदर भाव आहे बघा. हा भाव आपल्या मनात यायला हवा. शिवाच्या जवळ मला राहायला मिळालं आहे, मला अधिक काय हवं आहे? काही नको. मग शिव मला वरदानं का देतो आहे? याचा अर्थ माझ्या मनात कोणती अतृप्ती असली पाहिजे. माते, मला आशीर्वाद दे की माझ्या मनात ती अतृप्ती असेल तर ती शांत होईल. पार्वती म्हणते, बाळा, तुझ्याकडे मातृभाव आहे, मातृवात्सल्य आहे. ती म्हणते, बाळा, तुझ्याकडे कसली अतृप्ती नाही, कसली अशांती नाही, पण शिवाने प्रेमाने तुला वरदान दिलेलं आहे. पण तू म्हणत असशील तर तुझ्या समाधानासाठी मी शिवाला सांगते. नंदी म्हणतो, माते, शिवाला सांगण्याची काय गरज आहे? शिव आणि तू, शिव आणि शिवा काही वेगळे नाहीत माझ्यासाठी. तूही माझ्यात अनेक वेळ आरूढ झालेली आहेस. तुझ्या महागौरी रूपामध्ये तू माझ्यावरच तर बसतेस. तूच काय सांगायचं आहे सांग. तूच काय घ्यायचं असेल घे, परत काय द्यायचं असेल दे. पार्वती म्हणते, जे शिवाने दिलं ते मी परत घेऊ शकत नाही आणि शिवाही घेणार नाही. फक्त मी एकच गोष्ट करते की हे तुला दिलेली सगळी वरदानं जी आहेत तुला भक्तांसाठी अगणित वेळा, असंख्य वेळा आणि अफाट प्रमाणामध्ये वापरता येतील. आणि महत्त्वाचे म्हणजे जो कोणी नंदी पक्ष साजरा करेल, जो कोणी नंदी पक्षामध्ये शिवाचं स्तोत्र गाईल, त्याच्या मनात कुठली अतृप्ती किंवा अशांती उरणार नाही. तुझ्या मनात अशांती किंवा अतृप्ती नसल्यामुळे हे जे वरदान आहे ते मी शिवाच्या सर्व भक्तांकडे, तू सर्वश्रेष्ठ भक्त आहे शिवाचा, म्हणूनच तुझ्या रांगेमध्ये जे मागे उभे आहेत, जे तुझे फॉलोअर्स आहेत, जे तुझे पाऊल टाकून पुढे चालणारे शिवभक्त आहेत, त्या सर्व शिवभक्तांसाठी मी हे वरदान आजपासून खुलं करते की नंदी पक्षामध्ये जो कोणी शिवाच्या स्तोत्राचं गायन करीन आणि तुझं स्मरण करीन, त्या शिंगांमधून शिवाचं दर्शन घेईल, त्याच्या मनातली अतृप्ती आणि अशांती डेफिनेटली नाहीशी. लक्षामध्ये हे महत्त्व आहे ह्या नंदी पक्षाचं. लक्षामध्ये कुठल्या कुठल्या घटना घडल्या आपण बघितल्या, बरोबर? लक्षामध्ये नक्की एक शिवभक्त, थोर शिवभक्त, तो जे काही शिवाच्या सेवेसाठी करतो त्याची जाण ठेवून शिव त्याला वरदान देतो. पण त्या नंदीला काय वाटतं की मी अतृप्त आहे असं वाटलं, मग शिवाने मला वरदान दिली. म्हणतो पार्वती मातेकडे जातो. पार्वती मातेला वेगळंच वरदान देते की ज्या वरदानाने नंदीच्या इच्छेनुसारच सगळ्या भक्तांचं कल्याण होतं. आमचं मन अशांत असतं, बरोबर? आपलं मन अतृप्त असतं. त्यासाठी आपल्या कोणी वरदान दिलं आहे? नंदीने वरदान दिले. लक्षात ठेवा, दिलंय वरदान पार्वती मातेने आणि शिवानेच. म्हणून ते कोणामुळे आपल्याला मिळालं? ते नंदीला दिलं वरदान होतं, आपल्याला मिळालं नंदीमुळे. म्हणून नंदीचं स्मरण करणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शिव मंदिरात कधी गेलात तर नंदीला नमस्कार केल्याशिवाय पुढे पाऊल टाकायचं. परत निघताना परत त्याचं दर्शन घेतल्याशिवाय, त्याला नमस्कार केल्याशिवाय पुढे जायचं नक्की. ह्या नंदीचा आवडता गजर कुठला आहे माहिती तुम्हाला? जप. मी सांगितलं बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा. आपला नेहमीचा जप जो आहे तो ओके, हर हर महादेव. हा गजर पहिल्यांदा नंदीने केला
लक्षामध्ये तो सुद्धा कधी तर जेव्हा शिव हनुमंत बनून रामाच्या सेवेसाठी रामाच्या वानर सैन्याचं कार्य करण्यासाठी निघाला त्या क्षणाला. रामाचं आणि शिवाचं नातं असं आहे, अतूट आहे. सेवक स्वामी सखासी अपिके दुसऱ्याशी म्हणतात. दोघेही एकमेकाचे सेवक पण आहेत, स्वामी पण आहेत आणि सखे पण आहेत. असं अन्योन्य नातं या दोघांचं. हर हर हा महादेव हा गजर कधी केला जेव्हा शिवशंकर स्वतः हा महादेव हनुमंत बनून महाप्राण बनून रामाच्या वानरसैन्य दाखवण्यासाठी निघाला त्या क्षणाला. आलक्षामध्ये ह्या हर हर महादेव आठवते एक गोष्ट मनापासून सांगतो राजाला. दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे मंगळवारी जो अग्ररेख आलेल्या प्रत्यक्षमध्ये त्यामधल्या कथेमध्ये काशीनाथरावांनी जी प्रार्थना केलेली आहे त्रिविक्रमाला ती प्रार्थना वाचा, परत परत वाचत राहा. अतिशय सुंदर प्रार्थना आहे ती. ही सामान्य माणसांची कथा आहे. ती माझ्यामध्ये समीर तुम्ही टाकू शकता सेपरेटली पण आपल्या ह्याच्यावरून आणि तिचं हिंदी इंग्लिश ट्रान्सलेशनही द्या. ही प्रार्थना खरंच अत्यंत सुंदर आहे. अतिशय प्रभावीपणे ती आपला जो स्वामी आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचते त्या त्रिविक्रमापर्यंत याची खात्री बाळगा. त्या कथेमध्ये सुद्धा त्यांना काशीनाथरावाला जो मोठा प्रश्न पडलेला आहे ही प्रार्थना केल्या केल्या त्याचं उत्तर त्याच्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे. लक्षात ठेवा. तर ही प्रार्थना करायला विसरू नका. जमलं तर तुमच्या मोबाईलवर एखाद्या कागदामध्ये ठेवून तुमच्या खिशात राहू दे. ही प्रार्थना कधीही करा, सकाळ दुपार संध्याकाळ रात्री दिवसात किती वेळा करा. एखाद्या दिवस करू नका, काही बिघडणार नाही. पण जेव्हाच्या गरज पडेल तेव्हा कराच करा. खूप सुंदर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हर हर महादेव म्हणून ज्याने लढाईला आरंभ केला, लढत राहिल्या त्या शिवरायांचा सुपुत्र संभाजी. हा जो मी एवढी तुम्हाला कधी काही बघायला सांगितलेलं नाही. हा छावा चित्रपट तुम्ही जर खरंच सच्चे श्रद्धावान असाल तर थिएटरमध्ये जाऊन पाहाल. लांड्या लबड्या करून पाहणार नाही. बोला हर 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 हरिओम श्रीराम अंबद.